सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. सर, अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीत एक वेगळा प्रेसिडेंट पाहायला मिळाला. तुम्ही दोघेही वकील मंडळी आहात. या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार आक्षेप घेतो आणि भाजपच्या उमेदवाराचा वकील हायकोर्टात दाखल होतो आणि शिवसेनेच्या उमेदवाराला न्याय मिळत नाही, तर ते सुप्रीम कोर्टाची तयारी करतात. काय सगळं प्रकार नाही, विषय असा आहे की मी काली प्रेसमध्ये सांगितलं होतं की माझ्या फॉर्म, माझ्या ॲफिडेव्हिट गैरकायदेशीर रीतीने 11 तास कोंडून ठेवून गैरकायदेशीर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केला. हा ॲफिडेव्हिट फॉर्म माझ्याकडे आहे. मी अगोदरही सांगितलं की 5 वेळा आम्ही निवडणुका लढलो, त्यामध्ये हाच ॲफिडेव्हिट फॉर्म, त्यामध्ये कमी जास्त झालेली प्रॉपर्टी करेक्शन करून आम्ही हाच फॉर्म भरतो. काय जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं की बाबा रे, हा फॉर्म मी 5 वेळा भरलेला आहे, हा बरोबर फॉर्म आहे. तर त्यांनी सांगितलं की माझं काय झालं मला माहीत नाही. जर तुला माहीत नाही तर त्यांच्यावर कारवाई करा, चुकीचे असेल तर. 5 वेळा जर 5 जिल्हाधिकारी हा फॉर्म ॲक्सेप्ट करत आहे तर त्यांनी करायला पाहिजे होता, परंतु त्यांनी छोटी मायनर मिस्टेक काढून सर्वांच्या संगमतीने 11 तास एकाच विषयावर खेळीमेळीच्या वातावरण ठेवून आम्हाला तर असं वाटत होतं की आता अलाउच करते. कारण संध्याकाळी आमचा फॉर्म रिजेक्ट केला आणि नंतर आम्हाला ऑपरेटिव्ह ऑर्डरची कॉपी सुद्धा त्या माणसाने दिली नाही. त्यासाठी आम्ही कमीत कमी 3 ते 4 तास त्याच्याशी भांडलो, नंतरही दिली नाही. आम्ही विचारलो की आम्हाला कमीत कमी एवढं सांगा की आम्ही उद्या सकाळी यायच्या की उद्या दुपारी यायच्या. तर म्हणजे ते आता सांगता येत नाही, जेव्हा तयार होईल तेव्हा आम्ही देऊ. दिस इज नॉट द कंडिशन. असं कोणत्याही अधिकाऱ्यांनी करू नये. एवढी भानगड केल्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी कॉपी मिळाली आणि ती आम्ही थोडीशी कॉपीसाठी अरेरावी केली. तर त्यामध्ये आमच्यावर पोलीस केसेसच्या अंदर गुन्हे दाखल करण्याचे शौर्य RDCने दाखवला आणि त्यानंतर ती ऑर्डरची कॉपी घेऊन आम्ही आज हायकोर्टामध्ये आलो. हायकोर्टामध्ये आमची सुनावणी अतिशय चांगली झालेली आहे. त्यामध्ये आदरणीय जस्टिस साहेबांनी एंटरिम ऑर्डर सध्या देऊ शकत नाही, मला अदर साईड टू से करावं लागेल आणि अदर साईड टू से करून मेरिटवर ते याच्यामध्ये आदेश देणार आहे. आणि एंटरिम ऑर्डरमध्येही आम्ही त्यांच्याकडून काही सबमिशन मागितलं आहे, तर त्या एंटरिम ऑर्डरची कॉपी कदापि आम्हाला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मिळेल. ती एंटरिम ऑर्डरची कॉपी पाहून आम्ही पुढचा निर्णय घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये जायचे आहे किंवा काय, किंवा पुढच्या वेळी एंटरिम ऑर्डरच्या ऐवजी आम्हाला इलेक्शन पिटिशन दाखल करायची आहे की आम्ही हा लढा सोडणार नाही, आमच्यासोबत अन्याय झालेला आहे. असं अन्याय लोकशाहीमध्ये कोणी करू नये. ज्या उमेदवारांनी ज्याप्रमाणे ही लढाई लढण्याचा प्रयत्न केलेला आहे, जर लोकांच्या समाजसेवेसाठी त्यांनी केलं असतं तर आम्हाला अभिमान झाला असता की अरे बाबा रे, निवडणुका लढा ना. जर तुमच्यामध्ये ताकद असेल तर हे धावपळ करण्याच्या ऐवजी निवडणूक लढून दाखवा की तुम्हाला मेरिटवर मतं मिळतात की नाही. त्यांना एक प्रकारची घबराट, एक प्रकारचा संशय निर्माण झाला होता की यावेळी ज्याप्रमाणे अकोला, बुलढाणा, वाशिममध्ये 24 वर्ष आमदार बाजोरी यांनी काम, गोपीकिशन बाजोरी यांनी काम केलं आहे, हिंगोली, परभणीमध्ये विप्लवने काम केलं आहे. जर हे इथं आले आणि त्यांची काम कार्यपद्धती पाहून जर हे निवडून आले तर कुठंतरी त्यांना अस्वस्थ वाटला, म्हणून त्यांनी तो प्रकरण बाजूला ठेवून फॉर्म रिजेक्ट करण्याची प्रक्रियामध्ये एक कॉन्स्पिरसी करी बाकीच्या इतर आमदार उमेदवारासोबत आणि निवडणूक अधिकाऱ्यासोबत गैरकायदेशीररित्या माझा फॉर्म त्यांनी रिजेक्ट करायला लावला आणि तो रिजेक्ट झाला. आम्ही हायकोर्टामध्ये आलो आहे. आज आम्हाला एंट्री ऑर्डर जे मिळेल, कारण की सरांनी सरळ सांगितलं आहे की मी फायनल ऑर्डर मेरिटवर देणार आहे. एंट्री ऑर्डरमध्ये आम्ही पाहू की त्यामध्ये आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाता येते का, त्याच्या काय सबस्टन्स राहणार आहे अगोदर सांगितलं, किंवा आम्ही इलेक्शन पिटिशन दाखल करून हा आम्ही लढा कायम ठेवणार आहे. कारण पूर्ण अमरावतीची 15 नगरपालिकेच्या लोकांच्या मनामध्ये सातत्याने सर्व एकदम अस्वस्थ झालेले आहे. माझ्या मला काही अस्वस्थ नाही, मी आमदार राहिलो 10-20 वर्ष, हा आमदार राहिला, परंतु ज्याप्रमाणे लोकांची आवड आहे त्यांची आवड आम्ही पूर्ण करणार, यामध्ये दुमत नाही. काल ज्या पद्धतीनं आशिष शेरेकर जे जिल्हाधिकारी आहे अमरावतीचे, त्यांनी 3-3.5 तास हेअरिंग घेतलं. नंतर या संपूर्ण प्रकरणात ऑर्डर तुम्हाला मिळाला नाही, मग तुम्ही निवडणूक याचिका घेऊन का गेले नाही, रेट घेऊन का गेले हायकोर्टात? निवडणूक याचिका तर आपण कधी घेऊन जाऊ शकतो ना. कारण काय आहे की इलेक्शन पिटिशन घेऊन गेल्यानंतर ती मेरिटवर 1 वर्ष 2 वर्ष किती वर्ष लागतात हे तुम्हाला माहीत आहे. परंतु रीट दाखल करून आम्ही हा पर्याय सुद्धा एक घेतला की जर रीटमध्ये आम्हाला ऑपरेटिव्ह ऑर्डर मिळाली की द ऑर्डर पास बाय द निवडणूक अधिकारी अमरावती विल बी सेट असाइड
आम्हाला असं वाटलं होतं की तो सेटिसाईड करेल आणि आम्हाला निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना निवडणूक रद्द करा असं म्हणलं नाही, निवडणूक रद्द होतही नाही आजच्या परिस्थितीमध्ये किंवा आजच्या कायद्यामध्ये, परंतु आम्ही एक रिलीफ मागितला होता एक वेप्रमाणे की जर आम्हाला तुम्ही अलाउ केला तर आम्हाला निवडणूक लढायची आहे. हा आमच्या रीटच्या माध्यम होता. उद्या आम्ही इलेक्शन पिटिशन सुद्धा करणार आहे जर आम्हाला हे न्याय सुप्रीम कोर्टापर्यंत नाही मिळाला. हा सर, तुम्ही सांगा विक्टरजी, या संपूर्ण प्रकरणात प्रवीण पोटे जे भाजपचे आमदार आहेत, माजी आमदार आहेत, उमेदवार आहेत आणि तुम्ही शिवसेनेचे नेते आहात, त्यामुळे महायुतीमधलंच हे एकमेकांच्या विरुद्ध असं का सुरू आहे? असं नाही आहे. ते हे जसं अमरावतीच्या स्थानिक संस्थाची निवडणूक आहे, इकडचे जे सगळे नगरसेवक आहेत ते आमच्याशी नेहमीच कॉन्टॅक्टमध्ये असतात. जसं मी चिखलदरा जातो, तिकडच्या परतवाला ते तिकडचे आमचे जे कनेक्टेड एरिया आहेत तिकडचे कॉर्पोरेटर आम्हाला भेटत असतात. त्यांच्या आग्रहावर आम्ही हे निवडणूक लढत आहोत. पण तिथे प्रवीण पोटे यांचेच वकील दिसले, जेव्हा की आक्षेप हा काँग्रेसच्या उमेदवारांना. मी तुम्हाला सांगितलं ना, हे सगळं संगमत करून ते सगळं उभं राहिले. कारण की प्रत्येक उमेदवारांना सेमच मुद्द्यावर माझ्या ॲफिडेव्हिटवर ऑब्जेक्शन घेतला आणि मी हा ॲफिडेव्हिट कमीत कमी 5 वेळा सबमिट केलेला आहे. 5ही इलेक्शन आम्ही 4 इलेक्शन आणि एक माझं हिंगोली पब्लिक इलेक्शन आम्ही जिंकून आलो. जो फॉर्म तेव्हा करेक्ट होता तो आता चुकीचं कसं होऊ शकते? आणि दुसरं तुम्ही असं पाहिलं तर आमची तर मास्टरी आहे त्याच्यामध्ये, आम्ही कसं ते फॉर्म चुकीचं भरू शकतो? तुम्हाला ठामपणे या समोर मी आवर्जून हात जोडून विनंती करतो की हा ॲफिडेव्हिट आजही हिंगोली, परभणी, वाशिम आणि अकोला बुलढाणा, वाशिम आणि हिंगोली, परभणीमध्ये आहे. 5 वेळा आम्ही दाखल केला आहे. 5 वेळा जिल्हाधिकारी, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याला मान्य केलेला आहे. हाच ॲफिडेव्हिट कायदेशीररित्या आम्ही अमरावतीमध्ये केल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी का फेटाळला हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. हा माझी तुमच्याशी विनंती आहे. आणि हे सर्व ॲफिडेव्हिट आजही सर्व ऑनलाईन आहे. आम्ही याच्यामध्ये तीळ मात्र एक लाईन कमी जास्त करू शकत नाही. सध्या दिलेले आणि पूर्वी दिले. आणि फॉर्म रिजेक्ट करून त्यांना काय सीट करायचे आहे ते निवडणूक का लढत नाही माझ्यासमोर, हे माझा हे प्रश्न आहे प्रवीण पोटेची आणि बाकी उमेदवारांची. कारण की ते फॉर्म रिजेक्शन करून त्यांना काय भेटत आहे? बेल आयकॉनला क्लिक करून महाराष्ट्र नाद मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा.